दिनांक 4/1/2025 रोजी साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीमार्फत साक्री पोलीस स्टेशन हद्दीत मजदी गावात वाहन क्रमांक GJ05BZ1488 वाहनात एकूण 67,20,000 रुपये किमतीचे मानवी जीवितास हानिकारक व विना बेंच आणि मॅन्युफॅक्चर नंबर आणि विक्री किंमत नसलेली बनावट दारू विनापरवाना बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी नामे जयेश गुंजाळे त्याचे घरासमोर उभे केलेल्या परिस्थितीत मिळून आला। पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील यांनी साक्री पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली। दारूबंदी गुन्हा रजिस्टर नंबर 02/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 123-136 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोसई, प्रसाद दिलीप रौंदळ, असई राजू जाधव, असई संजय दयाराम पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोकुळ शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष प्रकाश हीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल संभाजी शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश चव्हाण, चालक पोलीस नाईक आनंद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल तुषार रमेश जाधव, चालक पोलीस कॉन्स्टेबल धनंजय चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप अशांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोसई प्रसाद रौंदळ हे करत आहेत।